शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण? इयत्ता 11वीचे प्रकरण 5 बघितलं होतं. आज आपण प्रकरण 6 पूर्ण झालेलं आहे. प्रकरण 6व्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मग प्रकरण 6व्यामध्ये आपण भारतातील लोकसंख्या, त्यांचा स्वाध्याय, प्रश्न उत्तरे व चाचणी आपण बघत आहोत. चला तर मग आपण आधी स्वाध्याय सोडून घेऊ, मग त्याच्यावरनं आपल्याला चाचणी सोडवायची आहे. इयत्ता 11वी भारतातील लोकसंख्या प्रकरण 6 स्वाध्याय आणि प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. मग योग्य पर्यायामध्ये पहिला प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. लोकसंख्या संक्रमणामध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. मग जन्मदर मृत्यूदर खूप जास्त, मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. क जन्मदर मृत्यूदर कमी झालेले असतात. आणि ड देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. मग याच्यामधला आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. जन्मदर मृत्यूदर खूप जास्त, मृत्यूदर झपाट्याने कमी आणि जन्मदर मृत्यूदर कमी झालेला असतो. याच्यामधले पर्याय सांगा मग काय काय असतील. साहजिकच आहे, याच्यामधला पहिला पर्याय बरोबर आहे, जन्मदर मृत्यूदर खूप जास्त. दुसरा आहे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो, हा पण पर्याय बरोबर आहे. आणि तिसरा पण बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर तिसरं बरोबर आहे, अ ब क. आलं लक्षात. दुसरं आहे खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. मग लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही आपण शिकलेलो आहे. निरक्षरता हे विस्फोटाचं कारण आहे. विवाहाची सार्वत्रिकता हे पण कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धती पण आहे. राहणीमानाची सुधारणा. मग उत्तर आपलं डच बरोबर येईल. मग काय येईल? ड. उत्तर ड बरोबर आहे, राहणीमानाची सुधारणा. तुम्हाला याच्यासाठी टाकलेलं आहे की उत्तर परीक्षेमध्ये कसं लिहायचं आहे. तिसरं आहे लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपायामध्ये यांचा समावेश होतो. मग प्रतिबंधक उपाय आपण बघितले होते, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो बघा. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिलांचा दर्जा सुधारणा, राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन. मग याच्यामध्ये उत्तर बघा, 3 उत्तरं बरोबर येतील बघा. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिलांचा दर्जा सुधारणे आणि राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम. मग उत्तर आपलं तिसरं बरोबर येईल, सॉरी चौथं बरोबर येईल. तीन बरोबर आहेत आपले, तिथं आकडा 3 टाकला गेलेला आहे. रोजगाराची संधीमध्ये हे म्हणजे चौथं उत्तर आहे आपलं अ ब क. आलं लक्षात. तिसऱ्याचं उत्तर अ ब क. चौथं आहे योग्य पर्यायांची जोडी निवडा. म्हणजे योग्य जोडी निर्वा. महाविभाजनाचं वर्ष, आधी आपण सगळ्या जोड्या लावून घेऊया. महाविभाजनाचं वर्ष बघा 1921. दुसरं आहे ए जे कोल आणि हुअर. हे कोणी काय मांडला यांनी? ए जे कोल आणि हुअर यांनी. तर यांनी हा सिद्धांत मांडला की लोकसंख्या वाढ कमी आणि उत्पन्न आर्थिक देशातील आर्थिक विकास. आणि तिसरं आहे सामाजिक उपाय. शिक्षणाचा विस्ताराशिवाय सामाजिक विस्तार होणार नाही. आणि चौथ्याचं आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 2045 पर्यंत स्थिर. म्हणजे दुसरं उत्तर आपलं बरोबर येईल. दुसरा पर्याय जो आहे बघा, मी लाल अक्षरामध्ये केलेला आहे, तो पर्याय आपला बरोबर आहे. आलं लक्षात. दुसरा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द निवडा. मग त्याच्यामध्ये 4 विचारलेले आहेत आपल्याला. मग लोकसंख्या वाढ ही आर्थिक वृद्धी आणि विकासापेक्षा वेगवान असते. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक. लोकसंख्या वाढ, उपलब्ध नैसर्गिक संसाधने समतोल. आणि 1952 जन्मदर आणि मृत्यूदर करणाऱ्या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम. आता मग याची उत्तरं बघू आपण. पहिल्याचं उत्तर आहे लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकासापेक्षा वेगवान होते. त्याचं उत्तर आहे लोकसंख्या विस्फोट. म्हणजे पारिभाषिक शब्द आपल्याला शोधायचा आहे. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक, त्यांचा दुसरा म्हणजे त्याला जीवित प्रमाण दर म्हणतात. लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक साधनांमध्ये समतोल, पर्याप्त लोकसंख्या. आणि 1952 जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने केलेला कार्यक्रम म्हणजे काय? कुटुंब नियोजन. प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. बघा,
अ देश हे एका वर्षात दरहजारी 40 बालकं जन्माला आली. अ देशामध्ये दरहजारी मागे 1000 बालकांमागे 40 बालकं जन्माला आली. याला जन्मदर म्हणतात. मग जन्मदर ही संकल्पना ओळखायची आहे. दुसरी आहे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेत लोकसंख्या प्रचंड ताण आहे. मग याला मूलभूत सुविधांचा ताण असं म्हटलं जातं. फक्त इथे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा सांगितलेली आहे. मग आपल्याला ती स्पष्ट करावी लागणार आहे. जन्मदराची व्याख्या आपल्याला द्यायची आहे. मूलभूत सुविधांचं पण आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. ब आहे ब देशात एका 3 आहे ब देशात एका वर्षात दरहजारी 15 मृत्यू होतात. त्याला मृत्यूदर म्हणतात आणि मृत्यूदरची व्याख्या आपल्याला लिहायची, तर आपल्याला 2 मार्क मिळतील. चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होतं. म्हणजेच काय, चीनच्या लोकांनी कुटुंब नियोजन केलं. म्हणजेच कुटुंब नियोजनाची व्याख्या आपल्याला द्यावी लागणार आहे. प्रश्न 4था स्वाध्यायामध्ये दिला आहे की भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. दुसरं आहे भारतातील कमी मृत्यूदराची कारणे, आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका. हे सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. चाचणीद्वारे तुम्हाला लिहायचं आहे. 5वा प्रश्न आहे खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही हे सकारण स्पष्ट करा. तुम्हाला हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर नुसतं उत्तर असं लिहायचं नाही आहे सहमत असहमत. बघा मी दिलेलं आहे सहमत असहमत, पण असं उत्तर लिहून कामा नये. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला अर्ध्या पेजमध्ये किंवा 15-20 ओळीमध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे. खालील विधानाशी सहमत आहात की नाही हे सकारण स्पष्ट करा. मग भारतातील लोकसंख्या विस्फोट झालेला आहे याच्याशी मी सहमत आहे, याला 1 मार्क मिळतो आणि ते तुम्ही स्पष्टीकरण करणार त्याला 4 मार्क मिळणार आहे. भारतातील मृत्यूदर वेगाने कमी होत आहे हे सुद्धा सहमत आहे, याला सुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि मग राहिलेल्या स्पष्टीकरणाला 4 मार्क मिळतील. आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, हे पण मी या विधानाशी सहमत आहे असं लिहून त्याच्यावर त्याचं संकल्पना स्पष्ट करायची आहे. जन्मदर आणि मृत्यूदर, जन्मदर राहणीमानातील बदल झाल्यामुळे कमी होतो याच्याशी पण सहमत आहे. आणि मग राहणीमानातील बदल म्हणजे जन्मदराची कारणं तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न 6वा तुम्हाला दिलेला आहे, खालील उदाहरणे सोडवा. तर खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्याचा तिसरा चतुर्थक तुम्हाला काढायचा आहे आणि खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्येचा वक्र तुम्हाला काढायचा आहे. हा साधारण 8 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला लोकसंख्येचा चतुर्थक तुम्हाला काढायचा आहे. बघा चतुर्थक इथं मी काढलेला आहे. तिसऱ्या चतुर्थकाची सूत्र टाकून मी तिसरा चतुर्थक काढलेला आहे. बघा शेजारी तुम्हाला Q3 n अधिक 1/4 Q3 बरोबर 511.2. 511 काय केलेलं आहे हो आपण, 2011ची लोकसंख्या आपण घेतलेली आहे, प्लस 1/4. अशा प्रकारे हा तिसरा चतुर्थक आपला 2001 या वर्षाचा 1 आणि 3 असं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आलं लक्षात. मग त्यांचा वक्र आपण काढलेला आहे. वक्र काढताना खाली साल लिहायचे आहेत आणि वरती त्यांचं हे केलेलं आहे. तुम्ही आलेख शिकलेले आहात त्याच्याद्वारे तो करायचा आहे. हा झाला सगळा स्वाध्याय आणि चाचणी. मग तुम्हाला चाचणी सोडवायची आहे. हे सगळं व्हिडिओ बघून बिना बघता तुम्हाला पुस्तकाच्या पेज नंबर 42वरनं स्वाध्याय आणि चाचणी तुम्हाला सोडवायची आहे. आलं लक्षात. तुम्हाला हे समजलंच असेल. मी रजा घेते. धन्यवाद.